आता शेतात काय असतं तुमच्या मग? सध्या आता काही आमच्या शेतात म्हणजे म्हणजे मला 4 एकर स्वतःची जमीन आणि 2 एक भाडे तत्वावर घेतलेली 2 एकर. तर त्याच्यातील आमचा 2.5 ते 3 एकर वरती गुरांचं खाद्य राहायचं आणि बाकीच्या 3 एकर आम्ही कांदे पीक घेतलं होतं. तर आमचं कांदे पीक 3 एकर मध्ये आम्ही 800 पिशे कांदा काढला. ते सुरुवातीच्या काळामध्ये लाल कांदा असल्यामुळे सुरुवातीच्या काळात विक्री झाली तर तो कांदा 14 रुपये 12 रुपये असं विक्री झाली. ह्या वर्षी रेट कमी असल्यामुळं थोडंसं कमी प्रॉफिट झालं पण चांगलं झालं प्रॉफिट. बरं, आता शेतीला जोडून तुमच्याकडे दुग्ध व्यवसाय जरी नसता तर मग तुमचा संसार कसा चालला असता? शेतीला हा जोडधंदा पाहिजेच. शेतीवर जर एका पिकावर जर अवलंबून राहिलं माणूस तर तो माणूस माझ्या अंदाजे त्या माणसाचा त्या शेती व्यवसायात तो टिकू शकत नाही. बरोबर. हा जोडधंदा हा पाहिजे. आता समजा हा मी जो गाईचा जोडधंदा जो करतोय याच्यामुळे शेतीला इतका फायदा होतोय. माझे 14-15 टेलर शेणखत निघतंय आणि ते सर्व शेतीला जाते. त्याच्यामुळे पीक हे हमखास येते. रासायनिक खतांचा वापर कमी होतो आणि शेतीची सुपीकता आहे ती टिकून राहते. उत्पन्नात वाढ होते. उत्पन्नात वाढ होते.